सचिन हे माझा मुलगा आहे. मला 4 मुली आहेत, 5 मुलं आहेत मला. तर सचिनने मला सांगितलं काकू तुम्ही बोलचिला त्या कोण करायला तयार आहे. त्या टायमाला मी सांगितलं की ह्यो विषय आहे तर आपण पुण्यात मुंबईत पायी येतात आणि आबाकडे वर्गीकरणाचा ह्याचा ह्यो विषय आपण आझाद मैदान त्या टायमाला ही सगळी मंडळी होती. नाही म्हणलं तर 10 ते 15 हजार माणूस होते आणि उभा पाऊस पडत होता. आता ते शंकरभाऊंचं बायपास ऑपरेशन होऊन 8 दिवस झाले होते तरी ती पावसात भिजले. आपले भाऊ गेले काय खाली पण मी स्टेजवर मी होते तेव्हा तुम्ही आला नाही. मी म्हणताना मध्ये गेले तुम्ही परत आला. पण खरोखर मला आनंद वाटतो की माझा मातांनी समाज म्हणून फिरताय त्याचा मला फार मोठा आनंद आहे. आज हे ठोंबरे सर ह्या ठोंबरे सरांच्या पायाला चप्पल तुटली पण एक मागाची गाडी घेऊन त्यांनी सांगितलं की सांगलीत 9 तारखेला मोर्चे आहे. 1 ऑगस्टला भरपूर लोक ज्योत घेऊन जाते. मला असं वाटायचं की ज्योत न्यायला इतकी लोक येतात तर अण्णाभाऊंची जन्मभूमी आहे तर ह्या मोर्चाला आपल्या मातंग समाजाची किती लोक येते. अण्णाभाऊंचा अजून महिनाभर जयंती चालणार आहे. तर मी एवढंच सांगते तुम्हाला दादा की खरोखर आपल्याला ढोबळे सरांनी काय उत्तर दिलंय की पुण्यात तेव्हा दांडा गावनेमा खाल्ला याचा अर्थ कुणाला कळाला का? आताच्या मुलासनी याचा अर्थ कळाला का तुम्हाला मला कळाला तर ह्यो अर्थ आपल्या आताच्या मुलासनी कळायला पाहिजे. आताच्या मुलासनी कळाल्याशिवाय आपण ढोबळेसनी काय म्हणण्याचा अधिकार नाही. बाबासाहेबांनी अण्णाभाऊंनी लहू साळवेंनी काय कीर्ती केली ह्या लोकांना काय माहित पडणार. आज त्यांनी दिवस काढलं, आज एकत्र त्यांनी संघर्ष केला. त्यांच्या मागे आपण संघर्ष करतोय. तुम्ही पहिला मोर्चा वाटी गावातनं पदयात्रा काढली 2000 मध्ये बरोबर का? 2000 मध्ये त्या टायमाला 6 महिने झालं होतं माझं मालक झालं. त्या टायमाला तुम्ही पदयात्रा वाटी गावचा पहिला मोर्चा तुमचा आझाद मैदानला गेला होता. तर त्या टायमाला मला एवढं डोक्यात माझ्या काय नसायचं काय येतात मोर्चा नेते त्यात मोर्चा नेते पण ह्या मोर्चाचं आणि ह्या आबाकडचं ते आता मला त्या गोष्टीचा अर्थ काय आहे ते कळायला लागला. त्यामुळं आताच्या पविशीनं कुणी काही बोलत आपण त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. अण्णाभाऊंना सांगितलेलं नाही, बाबासाहेबांनी सांगितलेलं नाही, लहू साहेबांनी सांगितलेलं नाही. हे आता काय झालंय मुंगळा आला आणि मुंगी गेली. शो परकर आहे. अण्णाभाऊंनी सांगितलेलं नाही हुजूर करा, बाबासाहेबांनी सांगितलेलं नाही, लहू साहेबांनी सांगितलं नाही. तुम्ही आम्ही तर बाबासाहेबांची अण्णाभाऊंचं लहू साहेबांचं रक्त आहे. ही रक्त कुठं सांगत नाही. ही रक्त खंडाने रक्त आहे, खंडाने रक्त आणि ही रक्त जाईल तिथं लाट मारून तिथं पाणी काढेल. हे लोकच काय पण म्हणणार ढोकळे अमृताला तांदळातला खडा काढायचा होतो पण याची गव्हातला खडा काढायचा होतो. तुम्ही असं म्हणताना मी उभी आहे. मला म्हणायची की ही बाई आणि काय आहे तिला काय येतं पण आमच्या खानदानी अण्णा भाऊच्या रक्तात आणि आमच्या खानदानी शाळा शिकलेलं कोण नाही. सचिन शिकलाय 9वी, माझ्या मुली शिकल्या त्या 8वी आणि मी तर वाढविल्यालाच मारायची. पण मी सगळ्याच मात्र समाजाशी सांगते आणि मी सांगते जितका मोर्चा असेल तिथं अण्णाभाऊचं कुटुंब तुमच्या पाठीशी. अण्णाभाऊचं कुटुंब असं आहे की ज्याला साथ देणार तर देणार आणि ज्याच्या पाठीशी उभं राहणार तर राहणार. दादा हे माझा शब्द आहे. आणि अण्णाभाऊंनी संसार प्रपंचाचा केलेला नाही, माझ्या मुलानं संसार प्रपंचाचा विचार केलेला नाही आणि
मी बी माझा संसार प्रपंचाचा विचार करत नाही. आज आम्ही संसार प्रपंचाचा विचार केला तर ह्या मुलांनी काय, ह्या मुलांनी कोण आहे का? ही मुलं बघते त्यांचा संसार प्रपंच ही करतात, मग कसं जायचं तिथं? तर ह्या आजचा मोर्चा 10 माणसं नाही 10,000 माणूस आहे. त्या 10,000 माणसात आता सुरुवात झाली. आणि टोंबरे सरसने मी सांगते की आपल्याला एवढी माणसं आहेत म्हणून आपण डगमगायचं नाही. आज या तेजवरती माणसं बसल्यात का नाही, ह्योच आपला मोर्चा आहे. आणि ही माझी लेकरं आहेत, ही लेकरं जे आहेत खरोखर ती कोलत ताट करून खंडाने मागायला म्हणतात ती बसते. आज कसं ऊन लागलं नाही. आज मी मला शुगर आहे, बीपी आहे, रक्तपत्रवाची गोळी आहे, पायात 4 वाढायचं तरी मी तिथनं इथपर्यंत चालत आली. का नाही तर माझं ते आंसा चालतंय. मला ही पिवळ्या टोपीत पिवळा मोकरेल बघितला का नाही, अंगाची माझ्या काही मिली होती ती मला मी काय अण्णाभाऊला बघितलंय का, पण मला आत्याच्या घरी दिलेले आहे. माझं पहिलंच माम आहे ती. तर आज अण्णाभाऊ आहे म्हणून मान ओळखतोय, बाबासाहेब आहे म्हणून मान ओळखतोय. ह्याचं की काय झालंय, अण्णाभाऊ आणि बाबासाहेबांचं काय नाही, आपल्याचं सगळं गुंगुळ व्हायला लागलं. त्या गोंधळाकडे बाळांनो बघायचं नाही, त्या गोंधळाकडे बघायचं नाही. आपल्याला आरक्षण कसं मिळेल ह्याच्याकडे बघायचं. हे कसं आहे, तिथनं गेलं ठेस लागलीत म्हणणार आहे, ठेस लागली की माझ्या अंगठ्या लागलं, ही बोलायचंच नाही आपण. हे आपलं कुठं रक्त सांडलंय ह्याच्याकडे बघायचं नाही, आपलं आरक्षणकडे बघायचं. आज मी तुम्हाला सांगते, मी ह्या मातंग समाजाला, सगळ्या समाजाला खरोखर न्याय मिळत नाही, आरक्षण मिळत नाही तर मी कुणाची पाठी सोडत नाही. आणि आरक्षण घेतल्याशिवाय दादा तुम्हाला मी सांगते, तुम्ही मागं पडायचं नाही. मी मागं पडली तर चालत, पण तुम्ही मागं पडायचं नाही. आता कुठं शंकरभाऊ, सचिनचं शंकरभाऊ पण आज सचिन जे करतोय की खरोखर त्या गोष्टीचा मला अभिमान आहे. कमी वयात तुमची सोबत त्यांनी धरली. आज माझं लेकरू वयानं कमी आहे, पण त्याच्या डोक्यात अण्णाभाऊ आहे. आज तुम्ही करताय, तुमच्या डोक्यात लवू साळवे अण्णाभाऊ आहे. तर अण्णाभाऊ लवू साळवे बाबासाहेबांना धरून आपण चालेल तर खरोखर आईच्या माऊलीनं मी सांगते तुम्हाला, माझी सगळी लेकरंच आहे की आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि असं आरक्षण घेईल तर त्यांनी मुद्दाम म्हणून बोलवलं पाहिजे दिल्लीत, त्यांनी दिल्लीत मुद्दाम म्हणून बोलवलं पाहिजे. आणि कसबे भाव माझ्या आधी तिथं पोचला पाहिजे की आरक्षणचं लेकर हातात घेतलं पाहिजे. आज सचिनची करतोय त्याच्या लेकरा बाळाचा विचार करत नाही आणि बायका पोरांचा विचार करत नाही. खरोखर सचिन ते समाजासाठी लढतोय. मला जास्त फिरता येत नाही पण मी जास्त फिरत नाही. पण ह्या सांगलीत असं मला वाटायचं की अण्णाभाऊंची जन्मभूमी आहे, अण्णाभाऊंची जन्मभूमी आहे. दादांनी सांगितलं सरांनी की मोर्चा नव्हता, तिला मोर्चा आहे. आज त्या मोर्चाला आता सांगते का आता कोल्हापूरला मोर्चा आहे. तर तुम्ही सगळे आला सा आपला मोर्चा सक्षम होऊन झाला. त्या यादीत नाव लागलं की कोण कोण आलं मोर्चाला, किती तारखेला मोर्चा निघला. आज खरं तुम्हाला मी सांगते, मी माझ्या गावात, खेडेगाव आहे माझं गाव, माझ्या गावात मी दुकान घालून मी तिथं बसली आहे. पण माझं लक्ष कुठं आहे, माझं लक्ष माझ्या लेकरांनी आहे. आणि पुस्तकाने काही माझ्या लेकराची म्हणली तिथं जाऊन उभं राहायला मागं पुढं बघणार नाही. आणि मी अशी आहे खरोखरच वाटी नाही. मी वाटी गावात असली की गमगार असती, मी बाहेर पडली का नाही, बाहेर पडली की मी अशी वाटी नाही की त्या वाटीला अडवायला सुद्धा कोण येत नाही. दादा मला आडवी रियाज मारा येत नाही. आणि मी सगळ्याला मी सांगते एक आरक्षणाचा मुद्दा आणि एक मी कळकळीची विनंती सगळ्या समाजाला करते, यांना मला भारतरत्न पुरस्कार मिळाला तर मी खरंच
भाग्याचा नाही. मी वाटीला वाट असली तर माझी लेकरं जी आहेत ही सचिनच्या तुमच्या सगळ्यांच्या जीवावर टाकते. आणि माझं मूल जे आहे आज सचिन कमी वयाचा आहे, आज तुमच्या सगळ्याच्या पदरात टाकलाय, त्याला तुम्ही पदरात घेणं ही तुमचं काम आहे आणि मी तुमच्या पाठीशी उभं राहणं हे माझं काम आहे. जय रावजी जय.